कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी जी महाराज की जय सद्गुरु मानिक गिरी जी महाराज की जय कवि संत महिपति महाराज की जय 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 श्री राधे श्याम। लेकुराचे गीत वाहे मुलीचे चेत ऐसी कळवळ्यात जाती करीला भाविन प्रीती पोटी भारवा
बैसा है कड़वड़ आज जाती करिए लाभावी न प्रति तुका म्हणे माझे तुम्हा संता बरी ओझे ऐसी कळवळाची जाती करीला भावी न प्रति ओम ब्रह्मानंदं तन्मूर्खदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तद्वमश्चादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु मुक्तायरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। गंगा विशुद्ध निर्मला स्पर्शं सरोमेश्वरं पुण्यस्थानं सरालयं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगम्। मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनियतिं नमो नारायणाय परब्रह्म स्वरूपं। पवनतनय संकटहरणं मंगलमूर्ति रूप परमलघनसिता सहिता रधरवसः सुरभूपं। राधा मेरी स्वामिनी मैं राधा जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन में वास। सब द्वारण को छोड़ के मैं आई तेरे पास हे ऋषभानु की लाडली मेरी और अजम अजमिनी प्राण संजीवनं परम धाम त्रिवल्ले मेघं तुरीयं प्रसन्न ब्रह्मणारतिं देवदेवं परब्रह्ममयं वन्दे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संतांचिया दूसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतांचिया दुसरे
त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू गमन दुसऱ्या चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार आवाजी सद्गुरुदास तुकार पांडुरंगा करू गमन दुसऱ्या चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्या कथेचा विस्तार सद्गुरुदास तुकार ओम नमो ज्ञानेश्वराय परमात्मनाय दयाला तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी दयांची केली स्मरण होय सगळ वेदांचे अधिकरण हे जीवन श्री चरण ते नमस्कारो लेकुराजी वाहे किंवा जाणे मावले ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती प्रस्तुत प्रसंग संगीत प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट असा संतांचं महत्व प्रतिपादन करत असताना संतांच्या पंगतीला बसण्याचा अधिकार कुणाला असेल तर या भूतलावरती आल्यानंतर आपल्यावरती संतांइतकं प्रेम जगाच्या पाठीवरती कुणीच करू शकत नाही. परंतु या सृष्टीमध्ये या मृत्यूलोकामध्ये आपल्याला पटेल रुचेल कळेल या भाषेमध्ये येऊन माझ्या संतांनी आपल्याला प्रत्येक असं उदाहरण आपल्याला समजून सांगत असताना प्रत्येक गोष्ट आपल्याला कळण्यासारखी सांगितली आहे. तर सांगतात की या भूतलावरती संतांच्या पंगतीला बसण्याचा अधिकार त्यांच्यासारखं प्रेम कुणाचंही नाहीये. परंतु आपल्याला कळण्याकरता तसं प्रेम कुणाचं बघा. मुलीचं लग्न असेल आणि त्या लग्नाकरता जर सख्खा मामा नसेल तर मानलेला मामा तो कसा का असेल. कधी कधी त्या मानलेल्या मामाला गटारीतून उचलून अंघोळ घालून नवे कपडे घालून उभं करावं लागतं. पण मान मामा नसेल सख्खा मामा मानलेलं का होईना मामा त्याचा अधिकार आहे. संतांसारखं प्रेम जगाच्या पाठीवरती निस्वार्थपणानं जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती पर उपकारी. संतांचं प्रेम किती आहे हे समजण्याकरता त्यांच्या पंक्तीला बसण्याचा अधिकार या भूतलावरती कोणत्याही नात्याला नाहीये. परंतु त्या नात्यामध्ये एक नातं असं आहे की जे सगळ्यांच्या समोर कर्तृत्व बुद्धीन असताना सुद्धा जे पाठीमाग राहील पण ज्याचा क्रमांक 1 नंबरला आहे या भौतिक जगामध्ये. तर या सर्व नात्यांमध्ये असं एक नातं आहे जे
पंक्तीला बसण्याचा अधिकार ठेवतंय. कोण आहे असं नातं? तर ते नातं आहे आई. संतांच्या प्रेमासारखं प्रेम मी सांगत नाही. माय बापे संभाळीते लोभा कारणे पाळीते असे माझे संत म्हणाले नसते. कारण आई प्रेम करते, परंतु आपल्या लेकरावरती करते की दुसऱ्याच्या लेकरावरती करते? स्वतःच्या लेकरावरती. आणि स्वतःच्या लेकरावरती सुद्धा प्रेम करत असताना दोन लेकरं असतील, एक मुलगा असेल एक मुलगी असेल, तर ते प्रेम सारखं असतं का? आपलं लेकरू असेल दुसऱ्याचं लेकरू असेल, उन्हाचा प्रसंग आहे, मुलं खेळतायत, एवढ्यामध्ये आईनं आवाज दिला. कोणाला? सगळ्या पोरांना दिला का? कोणाला देते ती आई आवाज? आपल्या लेकराला. बाळू इकडे, उन्हाचा कहर झालाय सावलीत. एका आवाजात का बाळ्या ऐकतो आणि एका आवाजात ऐकतो बाळ्या कसं? दुसरी आरुळी नाही, दुसऱ्या आरुळी, तिसऱ्या आरुळीमध्ये बाळ्या धावतच येतो. काय झालं तुला आडायला? का माझी इज्जत घालतेस? सारखं आडत असतेस म्हणतात ना. म्हणून ती म्हणती मेल्या सावलीत मर. काय म्हणते? सावलीत. ऊन लागत नाही का? किती ऊन आहे? मग तो काय म्हणतो? आई मी काय एकटाच खेळत होतो का? काय म्हणते ती? तो मुलगा म्हणतो आई मी काय एकटा खेळत होतो का? बाकीचे लेकरं नाहीत का? बाकीचे माझे मित्र गोट्या छोट्या सगळे खेळत होते म्हणे. गोट्याला मरू दे तिकडे. काय म्हणते ती? गोट्याला मरू दे तिकडे, त्याचा जाळका होईल, त्याचं काही इलाज घेणं. पण तू सावली. आई प्रेम करते पण आपल्या स्वतःच्याच लेकरांवरती करते. चला पुढे. दोन मुलं आहेत, एक मुलगी आहे एक मुलगा आहे. मुलाचं लग्न झालं आणि मुलीचंही लग्न झालं. सुनबाई घरामध्ये आली. 2-4 वर्ष सुनाचं नांदणं झालेलं आहे. लेकीच्या घरी सुद्धा 2-4 वर्ष लग्नाला झालेली आहेत. अनुभव जन्य ज्ञान येतं ना 4-5 वर्षामध्ये. आणि मग सकाळी चहा वगैरे घेतला की ही निघती कुठं? शेजारणीकडे गप्पा मारायला. एका ठिकाणी गेली, दुसऱ्या ठिकाणी पुन्हा जाते. 10-20 मिनिटांनंतर चहा झाला की मग पुन्हा दुसरं घर. इथे जाऊन तिकडं. बरं बोलताना विषय कोणता असतो? माझ्या जन्माचं कल्याण कधी होईल? मैं कौन हूं, मैं आया कहां से, मैं क्या कर रहा हूं? असे उत्तर प्रश्न असतात का? साधू संतांच्या गप्पा असतात का? हा जन्म माझा नाही भक्ती केली तर वाया जाईल अशा चर्चा असतात का? काय मी करू अशी चर्चा विचारतात का? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. असं म्हणतात का? तुम्ही संत जन आहात बाई ग, तू संत आहेस ग, माझ्या चित्ताचं समाधान कर. असं एखाद्या माऊलीनं शेजारणीला विचारले असं आठवत आहे का तुम्हाला? खरं खरं सांगा, खरं खरं सांगा. नाही ना? नाही ना? त्या माताजी खरं बोलतात, नाही म्हणतात. तिथं काय चर्चा असतात बाई? भूक लागेपर्यंत आपल्या मुलाचं कुटाळ करत बसते. काय म्हणते? तुम्हाला माहिती आहे का? ती म्हणते काही विचारावं तुला, पण ती म्हणते तुम्हाला माहिती आहे का? आमचा दाद्या लग्नाच्या आधी इतका छान होता ना, इतका छान होता ना, फारच छान होता. आता काय झालंय? आता काय झालंय? म्हणले बाई ग नुसता नंदी बैल झाला, म्हणले नुसता बायकोचं ऐकतो.
बायको म्हणली का चाला का निघाला माहेर. बायको म्हणली का चाला इकडे लग्नाला जायचंय का निघाला. बायको म्हणली का इथं बसा का बसला. नुसता आनंदी बैल झाला बाई. भूक लागेपर्यंत नवऱ्या आपल्या मुलाचं कुटाळ करत असते. आणि त्याच्यावर 10-20 मिनिटं झाले का मग म्हणते बाई पण माया लेकीचं लई गोड बरं का. हा आमचे जावई ना नक्षत्रासारखे बरं का. सगळ्या किल्ल्यामुळे बबीच्याच कमराला. माझा जावई इतका चांगला ना. माझ्या लेकीच्या शब्दाबाहेर नाही. लेकीच्या शब्द सुद्धा खाली पडू देत नाही माझा जावई. हा मग आता खरं खरं सांगा तो तर नुसता नंदी बैलच होता. हा कोण आहे तुम्ही सांगा मी नाही सांगा. बरोबर हा नंदी बैल. आई प्रेम करते मुलावर की मुलीवर. जास्त प्रेम आईचं कुणावरती असतं बसलेल्यानंतर. खरं खरं सांगा दादा तुमचं काय मत आहे. मुलीवर. तुमचं काय म्हणणं आहे. मुलीवरच ना. मुलावर प्रेम नाही करत. बरोबर. कारण बघा मुलीचं लग्न झाल्यानंतर आई 10,000 रुपये जमा करून ठेवी. पोरानं जर मुलानं जर मागितलं ना आई दे ग 100 रुपये पेट्रोल टाकायला तर ते म्हणते माझ्याकडे पैसे नाही. माझ्याकडे कोणी देतात पैसे. माझ्याकडे पैसे. आणि मुलगी येऊ द्या येत ना. मुलगी आल्यावर मुलांना जर जेवण करताना वरणामध्ये तूप मागितलं तुपाची बरणी पाहिली पोरानं म्हणलं आई तूप वाढ जरा. ती म्हणते ते तूप खायचं नाही. आता खायचं नाही म्हणजे कसं खायचं. अरे ते तू दीदी येणार आहे ना आता डिलेव्हरीला तिच्यासाठी तूप करून ठेवते. ती म्हणते अगं चमचाभर दे. चमचाभर सुद्धा तूप वाढताना जी 10 वेळा विचार करते ती आपल्या लेकीसाठी लिटर तूप बाजूला काढून ठेवते. आणि जेव्हा तिला वाटी लावायचं बाळंतीण बाईला तर पुन्हा 1 लिटर 2 लिटर तूप ती घरचं करून तिच्याजवळ पाठवून देते. विचार करा जी आई आपल्या स्वतःच्या लेकरांमध्ये भेद ठेवते. त्या आईचं उदाहरण माझ्या संतांनी सांगितलंय. माझ्या संतांचं कसं आहे. ज्या वेळेला माझ्या जगद्गुरु तुकोबारांना ऊसाची मुळी घरी घेऊन निघाले होते त्यावेळेला गावातल्या प्रत्येक मुलांना ऊस मागितला तर ऊस काढून दिला. बरोबर आहे. एकच असणारे ऊसाचं टिपरू राहिलं होतं घरी येईपर्यंत. आपल्या मुलांना खाण्यासाठी त्या मालकानं दिले होते तुमच्या घरी घेऊन जा. संत कसे असतात. एक टिपरू राहिल्यानंतर माझ्या जिजाई मातेला समजलं. जिजाई म्हणाल्या मुळी भरून ऊसाचा टिपर दिले होते ना कुठे गेले. महाराज 1 नाही 2 नाही. मला माहिती म्हणले अख्ख्या गावाला वाटीत आले असतील तुम्ही. लय देव लागून गेले लय संत लागून गेले ना. आता एक टिपरू कोणाच्या तोंडाला देऊ. असा राग आला माझ्या जिजाई माते. ते टिपरू घेतलं आणि महाराजांना त्याचे झाले 3 तुकडे. बघा संत कसे असतात. एवढं झाल्यानंतर महाराज एखाद्या मालकानं काय केलं असतं त्या टिपरा खालीच बाईला ठेचला असता. खरंय का नाही. पण महाराज काय म्हणले आवले काय तुझा वाटा परफेक्ट आहे. अगं तो 3 तुकडे केले. याच्यात 3 तुकडे झाले. एक तुला एक मला आणि एक लेकराला. एकच लेकरू होतं त्यामध्ये. बरं संत महात्म्यांचे विचार जगासाठी सर्व जगाचं कल्याण अगोदर आणि मग आपला विचार. पण तरी सुद्धा माझ्या संतांनी त्या
मायचा विचार का केला, त्या आईचा विचार तिचं असणारी रचना का संतांच्या पंक्तीला बसवली. तर या जगामध्ये महाराज निस्वार्थ प्रेम, कुणीही एवढं आपल्या नात्याबद्दल परफेक्ट नाही राहू शकत, प्रामाणिक नाही राहू शकत. परंतु जी आई असते ना या मृत्यू लोकामध्ये, जिनं कळा दिल्यात ना, तिला आपल्या स्वतःच्या लेकराची तरी कळकळ असते. आपल्या स्वतःच्या लेकरावरती ती किती प्रेम करते. जिनं आपलं पोट फाडलं ना महाराज, तिला त्याची जाणीव असते. जिवंतपणे प्रेम करते, परंतु मेल्यानंतर सुद्धा आई आपल्या लेकरांवरती प्रेम करते. हे आईचं उदाहरण आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं जिच्यामध्ये तादात्म्य आहे तिला आई असं म्हणतात महाराज. 9 महिने 9 दिवस पोटात वागवावं आणि मग त्यानंतर बाळ अधिक अंत, बाळांत, मृत्यूला सामोरं जायचंय. जी मातृत्वाचा संन्यास घेते ना तिला आई म्हणतात. त्या दिवसापासून ती आपल्या लेकरासाठी, जोपर्यंत आपलं लेकरू आपल्याला दूध पिते ना अंगावरती, तोपर्यंत ती आई तिखट, तेलकट, खारट, तुरट, आंबट काही खात नाही. इथं आमच्या बसलेल्या माताजी आहे बघा. का तर मी तिखट खाल्लं ना तर माझ्या लेकराला जुलाब होतील, माझ्या लेकराचं पोट दुखेल. इतकं प्रेम आईचं असतं. तिच्या तरुणपणामध्ये जेव्हा तिला अपत्य होतं ना त्या दिवसापासून ती स्वतःच तरुणपण विसरून जाते आणि ती फक्त आणि फक्त होते, फक्त आई होते एका बाळाच्या. ती स्वतःला विसरून जाते महाराज. 4 चौघामध्ये ती आपली स्वतःची लाज आपल्या लेकराला देते महाराज. कुठेही न बोलणारी, पण आज आपल्या लेकरासाठी ती त्याच्या हक्काचा प्रसंग आला तर अशी कमराला पदर खोसून उभे राहते. माझ्या बाळाचा अधिकार मला मिळाला पाहिजे. काही माता आपल्या सर्वांना दृष्ट वाटत असेल, परंतु स्वतःच्या लेकरांसाठी ती अधिकार संपन्न होती. ती स्वतःचा असणारा अधिकार मागत होती. माझ्या लेकरांचं काय आहे. आई पण त्याला म्हणतात कशीही असेल तरी ती आई असते आणि आई आपल्या मुलावरती प्रेम करते. हे उदाहरण सांगण्याकरता माझ्या संतांनी म्हणावं, लेकुराचे हित, लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याचे जाती करेला भावीन प्रीती. निस्वार्थपणानं प्रेम करते म्हणून माझ्या संतांनी सुद्धा आईला आपल्या पंक्तीला बसण्याचा अधिकार दिला. कारण या मृत्यू लोकामध्ये असं एकही नातं नाही की जे या संतांच्या पंक्तीला बसू शकेन. असा निस्वार्थपणा ज्या आईचा, त्याच मातेला आज आपण या ठिकाणी श्रद्धेनं अर्पण करण्याकरता हे नामपुष्प आणि श्रद्धांजली देण्याकरता त्यांच्या असणाऱ्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र जमा झालो आहोत. पांडुरंग परमात्म्याच्या लाडक्या भगवत भक्त पंढरीच्या वारकरी होऊन आपलं जीवन अहोरात्र आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या सर्वांना कर्तृत्वाचा सुगंध दरवळून चंदनवत बनवलेल्या आपल्या सर्वांच्या लाडके असणाऱ्या कैलासवासी गंभा वेणुबाई जगन्नाथ पाटील गागरे आणि आपल्या या वेणुबाई माताजींना जाऊन आज आपल्यातनं 1 वर्षाचा काळ पूर्ण झालेला आहे. हिंदू संस्कृतीप्रमाणे आणि त्या 16 संस्कारांमध्ये असणारा आजचा एक वर्ष श्राद्ध विधी संस्कार. आणि या संस्कारासाठी त्यांच्या पाठीमाग त्यांचे दीर आहेत श्री पोपटदादा कान्होजी पाटील गागरे, श्री त्यांचे एक चिरंजीव कैलासवासी झालेले आहे श्री रंगनाथ दादा जगन्नाथ पाटील गागरे. त्यांचे दुसरे चिरंजीव आहेत काशीनाथ जगन्नाथ पाटील गागरे.
त्यांचे नातू आहेत विनायक दादा काशीनाथ पाटील गागरे, संदीप दादा रंगनाथ पाटील गागरे, त्यांचे नात आहे सौ सुनंदा एकनाथ पाटील गाढे, श्री रवींद्र दादा काशीनाथ पाटील गागरे हे त्यांचे नातू आहे, श्री सतीश दादा रंगनाथ पाटील गागरे हेही त्यांचे नातू आहेत. असा मोठा परिवार आहे. राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे पांडुरंग परमात्म्याच्या माता महाकाली जगदंबा माई मुक्ताईच्या सद्गुरु दत्त भगवान योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायण गिरीजी महाराज, सद्गुरु मुक्ताईच्या आशीर्वादानं माझा आद्य दैवत, माझे माता पिता, माझे मालक, उत्कृष्ट भागवताचार्य साई कथाकार गोकुळदासजी महाराज ते सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न आहेत. हे मी माझं परम भाग्य मानते. पतीसारखा परमेश्वर नाही या स्त्री जन्माची सार्थकता करण्याकरता. आणि परमार्थ करत असताना किंवा प्रपंच करत असताना एकानं आंबा म्हणावं आणि एकानं त्यांचं म्हणावं तर मेळ बसत. आणि दुधामध्ये साखर मिसळल्यानंतर काय निर्माण होते? गोडी निर्माण. प्रपंच सुखी करायचं असेल तर अध्यात्माशिवाय तो होऊ शकत नाही. आणि म्हणून अध्यात्माची सांगड फार महत्वाची आहे. कारण माझ्या माऊलींनी म्हणावं, अवघाची संसार सुखा
अध्यात्मामध्ये समजतं की स्त्रीनं खरा प्रपंच कसा करावा, कसं परमार्थ करावा, जीवानं आपलं आत्मकल्याण कसं करावं. खरं माहेर कोणतं आहे? स्त्रीनं एकदा विचार जर केला ना की खरं माहेर कोणतं आहे, अध्यात्मामध्ये आल्यानंतर संत संगतीमध्ये का जावं, का कीर्तन प्रवचन श्रवण करावी, का तर तिथं समजतं माझ्या संतांनी काय सांगितलं. माझ्या संत काय म्हणतात, बाई बाई जाते ग माहेराला, 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 जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. प्रत्येक स्त्रीनं स्वीकार करावा, माझा फक्त तो पांडुरंग माझा पिता आहे, माझी रुक्मिणी माझी माता आहे, हे माझे संत सर्व माझे भावंड आहेत. रक्षाबंधनला जर तुम्हाला खऱ्या भावाची ओवाळणी हवी असेल ना तर माझ्या पांडुरंगाचा स्वीकार करा बंधू म्हणून. माझ्या सर्व संतांना एकदा भाऊ म्हणून स्वीकार करा. माझ्या संत जनाबाई, संत मीराबाई असेल, संत कानोपात्र असेल, आपली बहीण म्हणून स्वीकारा. चंद्रभागा माई आहेत ना, इंद्रायणी माता आहे ना, तिला आपली बहीण म्हणून स्वीकारा. नाही तुम्हाला प्रेम मिळालं तर मग विचारा एकदा, पण आपली दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपली एकदा तयारी तर हवी ना. खरं माहेर, आमच्या बऱ्याचशा माता भगिनी माहेराला जातात आणि दुःखी होऊन येतात की माझ्या माहेराला माझ्या आई गेली ना, माझा सन्मान नाही झाला, माझ्या आई गेली, मला प्रेम नाही मिळालं. पण खरं माहेर तुझं हे नाहीच आहे बाळा. 84 लक्ष योनीमध्ये फिरत असताना तुला हा मानव देह मिळाला. जन्म जन्मांतरामध्ये किती आई किती बाप किती होऊन गेले असतील कल्पना सुद्धा नाही. मागल्या जन्मात आपण कोण होतो, कुणाच्या पोटी जन्माला आलो, कल्पना आहे. या जन्माच्या आई वडील आपल्याला जन्म दिला या शरीराला, ते पुढल्या जन्मामध्ये राहतील का? नाही. एकदा गरुड पुराण वाचून बघा, श्रवण करून बघा, आमचे ज्ञानीजन बसलेला आहे. खरं मूळ खरं घराणं आपलं पंढरीचा पांडुरंग आहे. म्हणून चला हो प्रपंचामध्ये आपण जे जीवन जगतो ना त्यामध्ये नात्यांचा स्वीकार आपण केला पाहिजे की हे सत्य आहे का, जे दिसतंय ते सत्य आहे की जे दिसत नाही ते सत्य आहे. पती पत्नी एकत्र येण्याचं कारण काय? या सृष्टीचा समतोल राखणं, संस्कृती टिकून राहणं आणि त्याचा आपण फायदा घ्यायचा कसा. तर एका स्त्रीच्या पाठीशी पतीसारखा परमेश्वर ढालीसारखा उभा असेल ना, वाघासारखा उभा असेल ना, तर जगाच्या बाजारामध्ये तिच्याकडे वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत कोणाची होत नाही. तिला परमार्थ करायचं असेल ना तर तिच्या पाठीशी उभं एक मोठं पाठबळ असावं लागतं. आणि मी अभिमानानं नाही परंतु स्वाभिमानानं सांगेल की माझ्या पतीची जी साथ मला मिळते त्या साथीनं तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून त्यांच्या चरणावरती नतमस्तक प्रणिपात करते. या ठिकाणी माझे बंधू
सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचे, गुरुवर्य रामगिरीजी महाराजांचे पायीक असणारे, बेटाचा असणारा हा माझा परिवार जो आहे, त्यामध्ये आदरणीय विराजजी महाराज मगर, पूर्ण असणारी वडिलांपासून सर्व असणारी जी सेवा आहे पूर्ण कुटुंबामध्ये आहे. आणि आदरणीय हाताला फ्रॅक्चर झाला तरी सुद्धा एक हात चांगला आहे ना, तर माझ्या दादाचे वाक्य काल डोळ्यात पाणी आलं माझ्या, बाबा माझा उजवा हात चांगला आहे, मला गाता येते, माझा आवाज भगवंतानी व्यवस्थित ठेवलेला आहे. जोपर्यंत माझ्या आवाजामध्ये कंठ सरस्वती मातेने दिला, हातामध्ये बळ दिले, तोपर्यंत मी परमार्थ करेल. आजही हातामध्ये वेदना नसतील का, 2 दिवस झाले. ही एक निष्ठा असते महाराज, निष्ठा निष्ठे नाही, हा निष्ठावंत वारकऱ्याचा भाव. आणि असे कलाकार मंडळी व्यासपीठावरती असतील ना महाराज, तर तो परमार्थ त्या कुटुंबाला आणि शुद्ध करणारा होतो, आनंद देणारा होतो. आदरणीय आमचे राहुलजी महाराज जे सुद्धा त्याच तोडीला तोड देऊन आपला परमार्थ करतात. त्यांच्या पत्नी सुद्धा कीर्तनकार आहेत. आपल्या पत्नीला साथ देणं, कीर्तनकार पत्नीला साथ देणं एवढं सोपं नाही बरं का, सोपं नाही. आपल्या पत्नीला आपल्यापेक्षाही मोठी जागा मिळावी, तिचा सन्मान आपण बघणं हे सुद्धा सोपी गोष्ट नसते. आणि असे ज्ञानीजन या ठिकाणी आदरणीय आपल्या गावचं भूषण, महाराष्ट्रामध्ये नामवंत गुणवंत आणि कीर्तनकारांमध्ये ज्यांचं नाव आहे, आदरणीय माझे गुरुवर्य जंगलीदास महाराज यांच्या सेवेमध्ये बाळकडू ज्यांनी प्राशन केलं, जे आदरणीय स्वतः शास्त्री आहेत, आणि आदरणीय जे माझे दाजी आहेत, माझ्या बहिणीचे असणारे मालक आहेत, असे आमचे दाजी महाराज, आदरणीय आपल्या गावचं भूषण आदरणीय वासुदेवजी महाराज लोंढे, ते सुद्धा या ठिकाणी असताना पण आहे. आणि मी माझं भाग्य मानते की आज टाळ घेऊन गाण्याच्या सेवेसाठी भगवंताचे नामचिंतन करण्याकरता हा जो मोठा परिवार एकत्र, त्यामध्ये सुद्धा माझे मावस भाऊ एकनाथ दादा ते सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न आहेत, कणगरवरून या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या कार्यक्रमामध्ये आज जी कीर्तन सेवा आहे, जे आपल्या आजींची आहे, त्या आजी म्हणजे माझ्या सुद्धा आजी आहेत. कारण या ठिकाणी आमच्या वहिनी साहेबांच्या आणि असणाऱ्या बहिणीच्या सासूबाई, बरोबर आजचा सासूबाई, ते सासूबाई ना, हा बघा, असा हा जो नात्यांचा वेल असतो नाही का, वेलात आपण म्हणतो नातं हे वेलाचं असतं. आणि या ठिकाणी आमच्या आजींची ही नामसन कीर्तनाची सेवा, आजीनं जे परमार्थाचं बाळकडू जे नातं निर्माण केलं ना, ते परमार्थिकांमध्ये केल्यामुळे बघा आपल्या सुनबाईच्या परिवारातून आलेलं हे जे नातं आहे, आपल्या भाऊ मावस भाऊ का त्यांच्या नातू नात जावई आहे बघा. आणि हा जो परिवार जो आलेला आहे तो परमार्थिक आहे. आणि आम्ही सर्वजण आपल्या आजीच्या परिवारातून, आपल्या आजीच्या रक्तातलं नातं आहे. आणि मला असं वाटतं रक्तानं आपल्या रक्ताला भगवान परमात्म्याचं नामचिंतन अर्पण करावं, यासारखा परमार्थ दुसरा. आणि या असणाऱ्या परमार्थामध्ये योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं या ठिकाणी असणार ही नामचिंतनाची सेवा. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गुणीजन कीर्तनकार प्रवचनकार मंडळी आमचे सर्व मामा प्रभूचे आहेत. आपल्या सर्वांच्या या सानिध्यामध्ये आमचे सर्व वारकरी महाराज मंडळी आहेत, आमच्या सर्व माताजी प्रभूची सर्वांचे मी धन्यवाद गाते, आभार मानते. आमच्या कॅमेरामन दादाचे सुद्धा मी धन्यवाद गाते, आभार मानते. आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याकरता माझे मोठे बंधू आदरानं ज्यांचं मला नाव घ्यावं असं वाटतं की आपल्या गावाचंच ते भूषण आहे, आमचे आदरणीय राहुल दादा. आणि त्या ठिकाणी आज माझा भाचा सुद्धा ऑपरेटिंग साठी बसलेला आहे, आमचे गणू दादा असेल. सर्वांचे मी धन्यवाद करते, आभार मानते. आणि या यज्ञ मंडपामध्ये आज भाग्याची गोष्ट अशी की या मंडपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू होतं, बरोबर आहे. आणि या यज्ञ मंडपामध्ये माझी आजी ज्या दिवशी लग्न लागून हळद ज्या दिवशी लागली, लग्न लागून तांदूळ पडले, त्या दिवशी जशी या गावात आली त्या दिवसापासून तर याच मंडपामध्ये येऊन सप्ताहाला हजेरी लावत होती.
8 दिवस घरदार तुमचं तुम्ही कसं करा, नाहीतर पटापटा कामं आवरून घ्यायची आणि पटकन कुठे यायची, मला कीर्तनाला जायचंय, मला पारायण ऐकायला जायचंय, मला हरिपाठाला जायचंय, त्याची जी भावना होती. आणि या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य श्री हरिजी महाराज लोंढे सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न आहेत. नेहमी माझं परमपाते माते महाराजांच्या चरणावरती नतमस्तक प्रणिपात करते. आदरणीय हरिभक्त पाटील साहेबजी महाराज लोंढे, आदरणीय हरिभक्त पारायण सीतारामजी महाराज गागरे, ते सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न आहेत. आणि आपल्या गावचं एक भूषण मला आणखी सांगावंसं वाटेल की आपल्या गावामध्ये आणि कीर्तनकारांची मांदियाळीच आहे. 11 महाराज मंडळींची संत सेवा या ठिकाणी आपल्या गावामध्ये अशी भूमिपत्र या भूमीमध्ये जन्माला आले की 11 महाराज संत मंडळी या ठिकाणी भूमीमध्ये आहेत. हे आपलं भाग्य. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व महाराजांचे टाळ्या वाजवून स्वागत करा. हे सोपं नाही बरं का. एक भगवत भक्त जन्माला येणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. किती तपश्चर्या किती साधना केली तेव्हा तिच्या पोटी प्रल्हादासारखा भक्त जन्माला आला. आपल्या पूर्ण कुळाचा उद्धार केला महाराज. आणि या गावामध्ये तर महाराज विचारच करायचा नाही की आपलं कल्याण होणार नाही, फक्त त्याची इच्छा पाहिजे. 11 महाराज संतांमधून एका जरी संतांजवळ आपला प्रश्न घेऊन गेले ना की काही मी उद्धार पावेन, मला सांगा तुम्ही मी काय करू. संसारामध्ये फार दुःख झाले. संसार दुःख मोळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस मी तळमळ करतोय. हा संसार दुःख रूप आहे. माझा उद्धार कसा होईल. एकदा आपल्या गावामध्येच आपण आपलं कल्याण करू शकतो. कारण ही गंगा वाहती गंगा आहे महाराज. कुणी या आणि या भक्ती गंगेमध्ये स्नान करून जीवनमुक्त व्हा. पण माणसाला देवपण सुद्धा घेता आलं पाहिजे बरं का. संतांची ओळख सुद्धा आपल्याला झाली पाहिजे. संत किती प्रेम करतात आपल्यावर. मौली ज्ञानोपराया जगद्गुरु तुकोपराया. प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं याकरता सांगतात की बाबा हो, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. बाबा हो, हा दुःखाने भरलेला आपण बांध कधी फुटून जाईल. सर्व दुःखानं भरलेला आहे. इथं सुखाचा विचार कुठे होणार नाही. आणि मृत्यू लोक आहे. या मरणाऱ्यांच्या लोकामध्ये आपण जन्माला आले. मरणाऱ्यांचा लोक, त्याचं नाव मृत्यू लोक आहे. विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे, माणसाचा मृत्यू कधी होईल हे कोणाला माहित नाही महाराज. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. हरे सवर तोर मायाशा, हरे सवर तोर मायाशा, हरे सवर तोर मायाशा, हरे सवर तोर मायाशा. काही ना चले बघा गळा पडेल फासा, काही ना चले बघा गळा पडे फासा, काही ना चले बघा पडेल फासा. पुढे हुशार थोडा आहे वळसा, पुढे हुशार थोडा आहे वळसा, हुशार थोडा आहे वळसा, पुढे हुशार थोडा आहे. राम राम स्मराधी, 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 राम राम स्मराधी. क्षणभंगुर नाही भरवसा, वाळे सवर थोडा मायाचा, काही ना चले गळा पडेल फासा, पुढे हुशार थोडा आहे वळसा.
आशा सोडा. कोणती आशा सोडा? एखाद्याच्या पत्नीचं नाव आशा असेल तर पत्नीला सोडा म्हणत नाही, तिच्यातला असणारा मोह सोडा म्हणतात. आशा ही परमं दुःखम, निराशा परमं दुःखम. कितीही आपलं असेल तरी शेवट काय होणार? कबीर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. मला सांगायला आनंद वाटेल. कबीर महाराज परिपूर्ण आपल्याला जाणीव करून देतात की बाबा हो, जन्माला आल्यापासून अन्न वस्त्र निवारा याच्या पाठीमागं पळता 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 कधी आयुष्य तुझं संपूर्ण चालले ना तुला कळत सुद्धा नाही. आपण कधी म्हातारो झालोय हे आपल्याला कळत सुद्धा नाही. आपले केस कधी सफेद झाले ना आपल्याला कळत सुद्धा नाही. आपलं तरुण पण कधी नष्ट झालं ते आपल्याला कळत सुद्धा नाही. अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, खुद ही जाकर जंगल सोया. हाड जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. स्वतःसाठी महल बांधला आम्ही, परंतु आम्हाला शेवट ठिकाना तो तेरा यही था. बस जिंदगी गुजार दी तूने यहाँ आते आते. क्या पाया तूने अपनों से? उन्होंने ही जला दिया तुझे जाते जाते. ठिकाणा तो तेरा यही था. ती स्मशान भूमी म्हणते दादा आपल्याला. रे तुझं ठिकाण खरं हे होतं. का उशीर लावलास बरं? कुणासाठी थांबला होतास बाई? कुणासाठी थांबली होतीस ग बाई? उत्तर देते बाई, माझा नातू ना, माझे नात ना माझ्याशिवाय खातच नाही. माझ्या लेकीला तर माझ्याशिवाय करमतच नाही का? माझा पोरगा फक्त आई आई करत राहत. आणि आमची हे बाई एकदा जाऊन पाहिजे. एका दिवशी ना अचानक घर सोडा, 1 तास भर, 2 तास सोडा, 1 दिवस सोडा, मग बघा कळेल तुम्हाला. काय समजेल? महाराजांनी सुंदर वर्णन केले बरं. नाही रे नाही गुण, बाप हे विचारा माझ्या गजेंद्र हत्तीला. विचारा किती मोठ्या पत्न्या,
किती असणारे मुलं नातवंड पतवंड, पण जेव्हा पाण्यामध्ये मगरीनं पाय धरला ना, नाही रे, हा अनुभव त्या गजेंद्र हत्तीला आलेला. आपण सुद्धा तसाच एक गजेंद्र हत्ती आहे. स्त्री देह असो किंवा पुरुष देह असो, या जन्मामध्ये जर आपलं आत्मकल्याण आपण करू नाही शकलो ना, तर 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा फिरावं लागेल. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुनरपी मरण पुनरपी जननी जठरे शयनम, यह संसारे खलु दुस्सारे, कृपया पाहे पाहि मुरारे. शंकराचार्यजी फार सुंदर वर्णन करतात. बाबा रे, का वेळ घालतोस? अरे लहानपण जातं तुझं खेळता खेळता. बाल स्तावत क्रीडासक्त, तरुणी स्तावत तरुण रक्त, वृद्धा स्तावत चिंतामग्न, परे ब्रह्मणि कोपी न लग्न. हे मूढ मतीच्या मानवा, तू भगवान परमात्म्याचं भजन गा. नाही तुला आता भजन करता आलं ना, तर हा जन्म तुझा जन्माला आला हेला. आणि पाणी वाहता दिसतात माणसासारखे, परंतु माणूस असेलच असं नाही. माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागावं, त्याला माणूस असं म्हणतात. आपलं स्वतःचं हित ज्याला कळत नाही त्याला माणूस म्हणावं. हा जन्म कशासाठी मिळालाय? फक्त घर बांधण्याकरता, जमिनी विकत घेण्याकरता, एकमेकाचं वैर निर्माण करून पुन्हा आपल्यासाठी वैरत्व पुढला जन्म त्याच्यामध्ये घालण्याकरता. आत्ताचं असणारं कर्म, पाठीमागचे कर्म आत्ता आपण फेडतोय. आत्ताचं कर्म उद्या नाही का फेडावं लागणार? पृथ्वी गोल आहे माय बाप. प्रभूजी, आपलं कर्म पुन्हा फिरून आपल्या जवळ येत. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. संतांचं ब्रीद वाक्य, ना तुम्हाला कोणी सुख देऊ शकत, ना कुणाला तुम्ही दुःख देऊ शकत. भगवंत कुंती हत्यानं जेव्हा भगवंताला विचारलं ना की मला दुःख दे, काय मागायचंय? कुंती हत्यानं मागणी केली, मला दुःख द्या, कारण दुःखामध्ये सहवास आम्हाला मिळतो, तुझं दर्शन होतं म्हणून दुःख हवंय. तेव्हा भगवंताने सुंदर उत्तर दिलं की मी दुःख देऊ शकत नाही, कारण भगवंत साक्षात स्वरूप आहे. सुख रूपे ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा हो. सुख म्हणजे माझं भगवंताचं साक्षात स्वरूप आहे. आणि हा जन्म आपल्याला फक्त आणि फक्त सुखी होण्याकरता मिळालाय. परंतु सुख कुठे आहे हे शोधणं फार गरजेचं आहे. आपलं काय होतं ना, लहानपण जातं घेता घेता, शिक्षण डिग्री घेता घेता जातं. मग तरुणपणामध्ये आपण नोकरी करतो कशासाठी? तर छोकरी मिळण्याकरता. छोकरी मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही सुखी होतो का? ज्यांचे लग्न झालेत ते सगळे जण सुखी झालेत का? मुलं झाले म्हणजे सुखी हो. बरं, मुलं झाल्यानंतर तरी सुखी आहेत का? त्यांचं एज्युकेशन, आता मुलांना पहिलीच्या अंगणवाडीच्या मुलाला लाख 2-2 लाख रुपये लागतात, म्हणजे तो व्याप पुन्हा सुरू झाला. बरं, तरी सुद्धा माणूस शांत आहे का? एक ना दोन नाही. त्याचं 10वी झालं तर मग त्याचं कॉलेज, त्याची डिग्री, त्याला कोणत्या साईडला जायचं. बरं, एवढं करून सुद्धा याचे लाखानं भरायला यानं आयुष्यभर कष्ट करायचे, आणि ती असणारी डिपॉझिट, त्याचा पैसा कुणाला खर्च करायचा? हे करता 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 याला म्हातारपण कधी येतं कळत सुद्धा नाही. नष्ट होत आहे सगळं काही. शरीराची सुंदरता, तुमची तरुणपणा, तुम्ही जसं दिसत होता तसं आज दिसतात का? जसं तुम्ही आज आहे तसं उद्या तुम्ही टिकणार का? शरीरम स्वरूपम नवीनम कलत्रम धनम मेरुदुल्यम यशजारु चित्रम हरिरम घ्रे पदमे मनचेन लग्नम ततक्यम ततक्यम ततक्यम. एक बात पक्के ध्यान में लीजिएगा, यह संसार, यह शरीर निरंतर नष्ट हो रहा है, लेकिन हमें लगता है मैं बड़ा हूँ, मैंने इतना कमाया, इतना पाया, और अब
मुझे कोई रोक नहीं सकता, मला कोणी थांबू शकत नाही. कितीही सदृढ शरीर असू द्या, कितीही पैलवान असू द्या, हिंद केसरी पैलवान असू द्या, परंतु त्याची शक्ती त्याच्या काळानुसार त्याचं शरीर नष्ट होणार आहे. कितीही सुंदर तुमची पत्नी असू द्या, किती सुंदर तुमचा पती असू द्या, तरी सुद्धा त्याचं सौंदर्य नष्ट होणार आहे. कितीही दशदिगांतामध्ये तुमची कीर्ती असेल तरी सुद्धा ती नष्ट होणार आहे. कितीही मेरू तुल्य धन तुमच्याकडे असेल तरी सुद्धा ते नष्ट होणार आहे. तत्त किम नष्ट होणार आहे. मग तुमच्या बरोबर काय येणार आहे? ते फक्त आणि फक्त तुम्ही कमवलेलं धन. कोणतं धन येणार जे माझ्या मीरा राणीला समजला? पायोजी मैंने राम रतन धन पायो, 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 राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमूल्य दिए मेरे सतगुरु, वस्तु अमूल्य दिए मेरे सतगुरु, नित नित बढ़त बढ़ा पायो राम रतन धन पायो, पायो राम रतन धन पायो. मीरा राणी म्हणतात की मी राम रतनाचं धन प्राप्त केलेलं आहे, ज्यामध्ये भाऊ वाटा मागत नाही, चोर चोरी करू शकत नाही. पुण्य कमवलं असेल, पुण्यवान मनुष्य असेल तर ज्या वेळेला त्याची अंत्यविधी होत असते ना, तेव्हा चिता जळत असते आणि पाठीमागं माणसं गप्प बसलेले असतात का? नाही. ते म्हणतात देव माणूस होता बरं का, देवासारखा स्वभाव होता बरं का बाईचा, काय लक्ष्मीसारखा स्वभाव होता, बाई लई शांत होती. तिचा परमार तिथं बोलतो महाराज. आणि जर बाई तिनं जर परमार्थाचं धन कमवलेलं नसेल किंवा त्यानं परमार्थाचं धन कमवलं नसेल तर महाराजजी काय म्हणतात, बरं झालं एकदाच बरी झाली गेली, नाही तर कुकू लावायचा लाग नव्हता, कुकू सुद्धा जपून वापरायला सांगायचं. होत्या का नव्हत्या पाहिजे? खरं खरं सांगा. जाऊ दे, मी तुमचीच आहे, मी काय गावाला जाऊन सांगणार नाही. वहिनी पहिल्या बरं का, तुम्हाला नाही बरं का, आमच्या आया सासू बस करत. पूर्वीच्या बायका कशा होत्या आज्या सांगा बरं? म्हणायचे बाई इस्त्याला हातात घ्यावा, पण माझ्या सासूचा स्वभाव लय काठी. तेल सुद्धा त्यांच्या मर्जीनं फोडणी द्यायची. आता बाई आख्या तेलात उकळी घालून भाजी काढायची, पण बोलायचा लाग. पण पूर्वी कसं म्हणून टिकत बी होतं महाराज. काय होतं? टिकत होतं. शास्त्रानं असेल, धर्मानं असेल ना तर ऐकावं माणसानं. आता काय झालं महाराज, आम्ही शास्त्र बाजूला सोडलं, ऐकायचं आम्ही कमी केलं. आमचंच ऐका, दुसऱ्याचं ऐकलं ना तर आपल्याला कळत, पण माझंच ऐका. मालन पान फुलवा ऐका. आज आम्ही दुःखी का आहोत? आमच्याकडे आज कपाट भरले साड्यांनी, तरी सुद्धा आज आम्ही प्रसन्न नाही आहोत. आमचा गळा भरलाय सोन्यानं, पण आमचं मन सोन्यासारखं नाही झालं. वयोवृद्ध माणसं आहेत महाराज, विचारी माणसं आहेत, त्यांच्याकडे आजही दैदिप्यमान त्यांचे तेज बघा चेहऱ्यावर. आमच्या वारकऱ्यांचं, आमचे बाबा मंडळी सगळे इथं महाराजजी बसले, सगळं आमचे वारकरी बघा. कपाळाला तिलक लावल्यानंतर आपली असणारी दिवसभर आपण जे कमवतो, धर्म कमवतो, ज्ञान कमवतो, जी संपत्ती कमवतो, जे प्रेम कमवतो, ते आपल्या कुंडलिनीमध्ये फिट राहतं, टिकून राहतं. महाराज वारकऱ्याचं लक्षण आहे. तिलक लावला पाहिजे. आमच्या माता भगिनींनी कुंकू लावलं पाहिजे.
बरोबर आहे की नाही? आज आमच्या माता भगिनी बऱ्याच जणी म्हणतात शेतामध्ये रानामध्ये काम करावं लागतं, मग कुंकू पुसून जात. आम्हाला फार लावावंसं वाटतं, पण कुंकवामध्ये जे तेज आहे ना, जे सामर्थ्य आहे, ते जगाच्या पाठीवरती टिकली तर टिकली, नाही तर तुम्ही म्हणाल बाई आमचं तर आम्हाला डोकं लावायला आलीच का. पण एक स्त्री म्हणून तुमचा कळवळा येतो. आपण एक स्त्री आहोत. एका स्त्रीनं एका स्त्रीचं कौतुक करावं, एका स्त्रीला स्वाभिमान सांगावा की स्त्री कशी असावी, स्त्री कशी असते तर गृहस्थाश्रमामध्ये कसं राहावं. हा धर्मग्रंथ आहे, तो आपण प्रत्येक आईनं आपल्या लेकीला स्वतः अगोदर वाचून दाखवावा आणि त्याच्यावरती तिनं जगावं. आज आमच्या माता जी आहेत, आजही बघा त्यांचा चेहरा. मालक गेल्यानंतर सुद्धा ज्यानं आपल्या मुलांचा सांभाळ केला महाराज, आपल्या मुलाला आजही ही सर्व जी मुलं आहेत ना, आज आपल्या ही सर्व गर्दी का इथं जमा झाली बरं? त्या मुलांनी कमवलेलं असणारी त्यांची खरी प्रॉपर्टी महाराज. प्रत्येकाचा आदर त्या मुलांनी केला. बाबा माझ्या आईचं वर्ष श्राद्ध आहे बरं का. किती निर्मळपणानं प्रत्येकाला निमंत्रण दिलंय. आज कोणी खाण्यासाठी येत नाही महाराज, प्रत्येकाच्या घरी भरपूर आहे खाण्यासाठी, खाण्याची इच्छा नाही, फक्त तुमच्या प्रेमाची अपेक्षा. या कुटुंबामध्ये दुःख झालंय ना म्हणून मला यायचंय, कारण माणसं खूप चांगली आहेत या घरातली. आजी खूप चांगली होती, बाबा सुद्धा खूप चांगले होते बाबा, म्हणून आज इथं तुमच्यासारखे ज्ञानीजन वैचारिक पातळीवरती प्रगल्भ असलेले तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. कारण त्या माऊलीनं काय केलंय, त्या माऊलीनं एक केलं, स्वतःचं हित तिला अध्यात्मातून समजलं की भगवंताशिवाय या जगाच्या पाठीवरती माझ्यावरती निस्वार्थ प्रेम कुणी करत नाही. म्हणून मी माझ्या लेकराला सुद्धा काय सांगेन की बाबा या जगाच्या पाठीवरती तुझं हित करणारे निस्वार्थीपणानं तुला कुठेच मिळणार नाही. तुला मिळेल ते फक्त भगवंताच्या सानिध्यामध्ये आणि संतांकडे तू जा. माझ्या मदलसा मातेनं जसं आपल्या मुलांसाठी दिलेली देणगी होती ना की बाबा या जन्मामध्ये खरं निस्वार्थ आहे तो फक्त भगवंत तुझ्यावरती प्रेम करतो, आणि या आत्मकल्याण करून घ्यायचं असेल ना तर भगवंताचं नामचिंतन कर, आणि तेच हित मी तुला सांगते की ज्यामध्ये तुझं परम कल्याण आहे. ज्या मातेनं या ठिकाणी तुम्ही ज्या उपस्थितीनं या ठिकाणी जमलेले आहात ना, त्या परमार्थानं ते हित त्या माऊलीनं आपल्या लेकरांना शिकवलं, म्हणून या ठिकाणी जी गर्दी जमा झाली आहे ना, त्याच असणाऱ्या भक्तीच्या वलयानं माझे तुकोबारा सुद्धा सांगतात की आईनं आपल्या लेकरासाठी केलेली ती प्रेमाची याचना आहे, त्यासाठीच म्हणतात लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. माझ्या लेकराचं सर्वांनी गुणगान गावं, माझ्या लेकराचं कल्याण व्हावं आणि हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध. बाळा तुला नाही काही करता आलं तरी चालेल, परंतु पंढरीची वारी करत. बाळा तुला नाही पंढरीच्या वारीला जाता आलं ना, तर जेव्हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये असतो ना माझ्या बाळा, तो सप्ताहामध्ये तुझी असणारी सेवा तू द्यायची. बघा आजही या कुटुंबातली जी माणसं आहे ना आपल्या या सप्ताहामध्ये अविरत अशी सेवा करतात.
कारण त्या आईनं आपल्या लेकरांसाठी हित कोणतं आहे याची उत्तर तिनं आपल्या तिचं एज्युकेशन झालेलं नव्हतं. ती हायफाय अशा कॉलेजमध्ये शिकलेली नव्हती, परंतु ती अध्यात्माच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं तिचं श्रवण होतं. ती ऐकायची काय आहे परमार्थ. ती जेव्हा जेव्हा पुन्हा दुसऱ्यांच्या अंत्यविधीला जात असेल ना, तेव्हा तिनं अनुभवलेलं जे आहे ना की या ठिकाणी बाई बरोबर काही आहे, तेव्हा तेव्हा ती लेकराला म्हणायची माझ्या राजा हो, माझ्या बाळांनो बरोबर काही आहे. आपल्याला वाद घालून जीवन जगायचं, आपल्याला वाईट करून जीवन जगायचं, त्या आईचे मोठे उपकार आहे महाराज. आणि याच्याही पलीकडे जाऊन संस्कारांना परिपूर्ण केलेलं हे कुटुंब आहे. आणि यामध्ये एक असणारा आदर्श असा आहे महाराज, प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी काय करते. कधी कधी लेकरं बोलून जातात काय केलं असतो आमच्यासाठी, उपकार केला का मग. बाकीच्या आया नाही करत, माणसं बोलून जातात. पण बोलणं फार सोपं आहे मायबाप. एका मुलानं प्रश्न केला काय करते तरी आई. विवेकानंद स्वामींना प्रश्न केला काय करते एवढं आई, एवढा काय उपकार केला. महाराज आईनं मला लहानपणी खाऊ पिऊ घातलं, मी सुद्धा आज तिला खाऊ पिऊ घालतोय. झाली बेटांबाई. आईनं मला लहानपणी कड्यावरती घेऊन मंदिरात घेऊन जायची, इकडं जायची तिकडे, मी सुद्धा आता तिथे चारी धाम केले. झाली बेटांबाई. महाराज तिनं मला लहानपणी झोळीत घालून झोका दिला. आता मी त्याला पाळणा केलाय पोर्च मध्ये, पाळण्यात बसती मस्त झोका घेती फिटलं. म्हटलं अरे बाप, आजपर्यंत मला आईच्या ऋणातून फिटणारा मनुष्य दिसला नव्हता. आज माझं भाग्य उदार आलं की तू भेटला. म्हणले वा तुझ्यासारखा माणूस नाही म्हटले. म्हणजे मग महाराज आपला नादच घोळामध्ये, नादच नाही करायचं. म्हणजे बरं मग एक काम कर, एक 2 किलोचा दगड घेतला आणि म्हणले आता एक काम कर, एक 24 तास ना तुझ्या पोटाला बांध आणि 24 तासानं माझ्याकडे तुला मी उत्तर देतो. म्हणले ठीक आहे. म्हणले महाराज मी प्रश्न विचारतो का तर मी उत्तर देऊ. महाराज लोकांना विचारायचा काही लाग आहे नाही, कारण महाराज लोक म्हणजे येडे का काय म्हणले. पण महाराज लोकांना संतांना भक्ताला तो वेडा समजतो, तो स्वतः महान वेडा, त्याला वेडा समजतो फार हुशार असतो. मला महाराजांनी एक दृष्टांत सांगितलं. संतांना भक्तांना वैष्णवांना वारकऱ्यांना कोणी वेड समजू नये. एकदा एक वारकरी महाराज निघाला पंढरीच्या वारीला. म्हटले पंढरपूरला आपल्याला पंगत द्यायची म्हणून त्यांना काय केलं, काही शिदा घेतला, काही पैसे घेतले, निघाला. रेल्वेचा प्रवास होता, रेल्वेच्या तिकीट घेतलं, रेल्वेच्या डब्यात जाऊन बसला. गेला पण त्या ठिकाणी काही असे सुशिक्षित लोक बसलेली होती, डॉक्टर, इंजिनियर, वकील वगैरे सर्व काही. पण ती कोणत्या डब्यात बसली होती, 3 टायरचा डबा असतो ना एसी, त्याच्यात बसली होती. हा म्हातारा कुठं जाऊन बसला. म्हणले बाबा इकडं कुठं, तुम्ही कोणत्या डब्यात बसले. म्हणले मी रेल्वेच्या डब्यात बसलो. म्हणले बाबा ठीक आहे तुम्ही रेल्वेच्या डब्यात बसले, पण कोणत्या डब्यात बसले. म्हणले या बा तिकीट आहे माझ्याकडे, पुराव्यानेशी बोलत नसतो म्हणले मी. म्हणजे तिकीट आहे. म्हणे बाबा हे तिकीट आहे पण ते जनरल डब्याचं आहे ना, याचं तिकीट नाही येते. म्हणले कसं का असताना, पण रेल्वेचं तिकीट आहे ना, रेल्वेच्या डब्यात बसलं ना मला डोकं लावून. म्हणले बाबा जरा जास्तच बाबाची जिरावच लागत म्हणे आता. म्हणे बाबा तुमची जिरावच लागत आहे. म्हटले बाबा माई जिरायला काही राहिलंच नाही तर तुम्ही जिरिता काय, अहंकारच नाही राहिला ना तर जिरावणार कसं. वारकरी माणसाचे नुसते गांधावन कपडे जाऊ नये माणसं. या चौघा 10-15 जण होते एकत्र आले. म्हटले म्हाताऱ्याचे जरा जिरावाच लागत. म्हटले काय करायचं. म्हणे आपण काय करू, चैन वडू, टिशी आला का यांच्या ताब्यात म्हाताऱ्याचं नाव करून द्यायचं. म्हाताऱ्याला काय करते ते लगेच पोलीस स्टेशन सगळं ओके. पण काही जण विचारशील होते. म्हटले जर आपल्या अंगलट गोष्ट आली तर आपण काय करायचं. दोन्ही बाजूने विचार, ज्ञानी माणसं दोन्ही बाजूने विचार करा, हुशार माणसं
म्हटले आपण काय करू, सगळेजण 1,000 रुपये जमा करू, 20-25 हजार रुपये काय त्यांचं ते तिकिटाचा चुका असते ती आपण देऊन टाकू, अंगलट आलं तर. मग यांनी जमा केले पैसे आणि राहुल नावाचा पर्वत, माझा राहुल भाऊ नाही बरं का, ते पैसे देऊन टाकले 20,000 रुपये आणि चैन वडली. ती चैन वडल्या बरोबर टिशी वगैरे आले. म्हटले काय झालं, हे कोणी ओढली? म्हणे बोट केलं बाबाकडे, म्हणे बाबाने ओढली. विचारा म्हणे बाबाला. आता हे सगळेजण एक बहुमत त्यांनी आपलं गाजवलं. बाबा म्हटले हो 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 मीच ओढली. आता बघ, ओढली होती बाबांना, पण बाबा काय म्हणले, मीच ओढली. म्हणे बाबा का ओढली? म्हणे खरं सांगू का टीसी साहेब, मी चाललोय पंढरपूरला, पंक्तीला मला सेवा द्यायची आणि म्हणून हे बघा मी धान्य वगैरे पीठ वगैरे घेऊन चाललोय. माझे पैसे ना म्हणे 20,000 रुपये मी जमा केले, पंगत द्यायला 20,000 रुपये जमा केले. पण म्हणले टीसी साहेब, या माणसांनी यांचा अधिकार गाजवला आणि माझे पैसे घेतले, सगळ्यांनी मिळून घेतले. बघा त्या राहुल नावाच्या ज्या मुलाच्या खिशामध्ये माझे 20,000 रुपये त्यांनी ठेवून दिलेत. म्हणे असं हे सगळं ते एकमेकाकडे बघायला लागले. टीसी साहेब म्हटले खरं आहे का? म्हणे खरं आहे का? खिसातच बसून का मी खोटं बोलत असेल तर मी का खोटं बोलतो का? तपासणी केली, खरंच त्या राहुलच्या खिच्यामध्ये काय सापडले, 20,000 रुपये सापडले. म्हणजे मुद्दे मला सहित. मग मी काय खोटं बोलत होतो का? अजिबात. 20,000 रुपये म्हणे तुम्हाला लाज वाटत का? टीसी साहेब कोणाला बोलायला लागला, या शिकलेल्या माणसाला. म्हणते तुम्हाला लाज वाटत? गोर गरीब म्हातारा माणूस, वारकरी माणूस, आणि तुम्ही त्याचे 20,000 रुपये घेतले. पंगत देवाची सेवा करायला चालला होता ना, काही तुमचं काय नुकसान केली का त्यानं? त्याचे पैसे घेतले, मला देऊन टाका. आणि वरून तुम्ही प्रत्येक जण 2-2 हजार रुपये म्हाताऱ्याला देऊन टाका. झाले ते 11 माणसांचे घेतले, किती झाले? 2-2 हजारानं तुम्ही हिशोब करा. हा आता म्हणे बाबा काय तुम्ही देव माणूस म्हणे, पंगत घेऊन तिकडे चालले, शेदा घेऊन चालले. म्हणे आम्ही सुद्धा सगळे टीसी माणसं जेवढे आहोत ना आम्ही, तेवढे आम्ही तुम्हाला 500-500 रुपये या ठिकाणी दान करतो. आमच्याच्यानं कधी देवाची सेवा व्हायची, म्हणजे आम्ही कधी पंढरपूरला जाणार, कधी आम्ही एवढी मोठी सेवा करणार. त्यांचे 500-500 रुपये, यांचे पुन्हा 22,000 रुपये आणि पहिले 20,000 रुपये. किती झाले तुम्ही हिशोब करा. एवढे पैसे घेतले आणि म्हातारं कुठे निघाला आता. पण यांचं काय झालं हे महत्त्वाचं. यांना टीसी साहेबांनी गाडीत बसून ठेवलं का? यांना गाडीच्या खाली उतरून दिलं आणि म्हातारं कुठे गेलं? वारकऱ्याची गंमत, वारकऱ्याची मस्करी, वारकऱ्याला कधी कमी समजू नका महाराज. अशाच तसे उत्तर देण्यासाठी तो सुद्धा, तुम्ही जसं वागताल ना, तुम्ही खरं वागताल तर खरंच वाग, इमानदारीला इमानदारीच मिळेल, आणि तुम्ही बेईमानी केली तर तुम्हाला सुद्धा बेईमानीच मिळेल. आयुष्याचा परमार्थ शिकत असताना आपण आपलं हित कशात हे करा, दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये मजा नाही. आपल्यावरती कोण उपकार करत ना, यापेक्षा आपण त्याच्यावरती किती उपकारानं वागतो हे फार महत्वाचं आहे. आईचे उपकार काढण्यामध्ये मजा नसते. या माणसाला सुद्धा महाराज म्हणले, आईनं काय केलं एवढं? 2 किलोचा दगड घेतला, पोटाला बांधला. 1 तास झाला, 2 तास झाले, 4 तास झाले, दुपारचं जेवण करता येईना, पोटाला दगड बांधलेला होता. कसं बस जेवण केलं, कुठं बाहेर जाता येईना, लाज वाटायला लागली ना, पोटाला बांधेल कसं जा. संध्याकाळ झाली, मायबाप कसा बसा महाराज त्यांना संध्याकाळ, दिवस मावळवला. आता झोपायचं, पण झोपता सुद्धा येईना. इकडून व्हावं तर इकडून टोचायचं, तिकडून व्हावं तर तिकडून टोचायचं, कोणत्याही बाजूने झोपता येईना. 24 तासातले महाराज त्यानं 18 तास बळच काढले. म्हटले आता आपल्याच्यानं निघत. तसाच उठला आणि महाराजांकडे गेला. म्हटले स्वामीजी, मी तुम्हाला प्रश्न विचारला काय, तुम्ही उत्तर देत नाही काय? मला किती त्रास होत आहे म्हटले, याच्या मला वेदना किती होत आहेत, तुम्हाला कल्पना आहे का? रडायला लागला.
म्हटले राजा, अरे 24 तासातले 18 तास फक्त झाले, बाकीचे तास तर तू पूर्ण सुद्धा केले नाही, तर तुला त्रास होऊ लागला आणि तू म्हणतो की मी आईची बराबरी केली. अरे तिनं 1 नाही 2 नाही 3 नाही 9 महिने 9 दिवस तिनं तुझं ओझ पोटामध्ये धारण केलं आणि तुला बाहेर काढताना सुद्धा ती मृत्यूशी झुंज तिनं दिली, तरी सुद्धा तिची तक्रार नाही. कधी कधी आमच्या माता भगिनींचा जीव सुद्धा जातो बाळंतपणामध्ये, तरी सुद्धा तक्रार नाही. त्यानंतर सुद्धा ती आपल्या मुलासाठी महाराज 5 वर्ष त्याच्या लघवीमध्ये झोपते. त्याला लहानाचं मोठं करत असताना घास तोंडामध्ये घातला, त्यानं कधी शी केली तर तशीच महाराज उठते आणि त्या बाळाची शी धुवून आणते आणि तशीच पुन्हा आपल्या कामाला लागते. कधी तिला जेवायला मिळेल कधी ना मिळेल याचा विचार ती करत नाही. एवढे उपकार असताना सुद्धा आपण आपल्या भाषेनं जे येईल ते बोलत चालतो. महाराज तिनं किती उपकार केलेत आपल्यावरती. तिचा पहिला उपकार आहे महाराज आपल्यावरती. तिनं आपल्याला या सृष्टीमध्ये आपण जेव्हा आलोत ना, तेव्हा तिनं पहिल्यांदा उभं राहण्याकरता तिची स्वतःची कूस दिली, मायबापीची जागा दिली. आपल्याला कुठं गावाला आपण गेलो, कुठं आपल्या सिटीमध्ये गेलो, कुठं शिकायचं असेल, आमचे ज्यांनी एज्युकेशन घेतलं असेल, ज्या डिग्र्या प्राप्त झाल्या, जे शिक्षण करतात, बाहेर नोकऱ्या करतात, त्यांना ठाऊक आहे महाराज कुठं बाहेर राहणं एवढं सोपं नाही. कुठेतरी एखादी जागा भाडोत्री घेणं सुद्धा, व्यवस्थित मिळणं सुद्धा सोपं नाही. परंतु ती माऊली आपल्या कुणाचंही त्याला पाहिलेलं नाहीये, तरी सुद्धा जिनं कधीच त्या जीवाला अगोदर पाहिलं नाही त्याला ती पोटात जागा देते. हा तिचा पहिला उपकार. तिनं आपल्याला श्वास दिला मायबाप. जेव्हा डिलिव्हरी होते ना, जेव्हा नाळ कापायची असते, जोपर्यंत महाराज ते बाळ श्वास घेत नाही तोपर्यंत ते बाळ आईच्या श्वासावरती जिवंत राहतं. जेव्हा ते श्वास घेईल, जेव्हा ते रडेल, तेव्हा नाळ कापला जाते महाराज. तोपर्यंत तो श्वास ती आई देते. जगाच्या पाठीवरती असं कोणीच नाहीये की जो आपल्याला श्वास देऊ शकेल. त्या आईनं आपल्याला हाडं दिली महाराज. तिसरा उपकार आहे त्याचा. ते हाडं जे शरीरामध्ये हाडं बघा, हस्ती विसर्जन जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला दूध मिळवलं जातं. मायबाप आमचे ज्ञानीजन बसले, जेव्हा हस्ती विसर्जन असतं ते दुधाला दूध का मिळवतात? कारण ते हाड जे तयार झालं ना, ते आईच्या दुधाच्या विटामिननं तयार झालेले, त्या कॅल्शियमनं तयार झालेले. जोपर्यंत त्या हाडाला दूध मिळत नाही, बघा त्याचा रंग सुद्धा ते सोडत नाही. हाड हे सफेद कलरचं आहे, त्याचा दुधाचा रंग एवढं निष्ठावान आईचं दूध असतं मायबाप. त्या आईनं त्या मुलाला हाड दिली. ती आई त्या मुलाला आपलं स्वतःचं रक्त देते मायबाप. या जगाच्या पाठीवरती विज्ञान फार पुढे गेलंय, परंतु आईच्या पुढे ते जाऊ शकला नाही. जर आपल्याला रक्त भरायचं असेल तर कोणताही रक्तगट चालतो का? ज्याला जो रक्तगट हवाय तोच रक्तगट त्याला द्यावा लागतो. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, तुम्ही अनुभवलं असेल, ज्ञानीजन आहे तुम्ही या ठिकाणी, बघा आईचा रक्तगट दुसरा असू द्या आणि मुलाचा रक्तगट दुसरा असू द्या, तरी सुद्धा आईचं रक्त मुलाला चालतं. आईची किडनी सुद्धा मुलाला चालते. हा उपकार त्या आईचा आहे. याच्या पलीकडे जाऊन आमच्या माता भगिनींची क्षमा मागून बोलते. बघा प्रभूजी, छोटस बाळ असेल, दूध पित असेल, जी आई जिनं कधीच आपली लाज आपली बाहेर कधी चव्हाट्यावर मांडली नाही, त्या मुलाला जर भूक लागली तर ती आई 4 चौघात जरी असेल तर पदर त्याच्या अंगावर ते टाकून त्या ठिकाणी त्या बाळाला दूध प्यायला स्वतःची लाज ठेवत नाही. तिनं आपली लाज सुद्धा आपल्या मुलाला दिली. किती उपकार आहे तिचे महाराज. एवढं सगळं असून सुद्धा जर एखादा मुलगा म्हणत असेल ती काय केलं माझ्या आईनं, तर महाराज त्याचं तोंड पाहिलं तरी सुद्धा महाराज नरकाची वाट आपण स्वतः हाताने आणली म्हणा.
असं तोंड सुद्धा सकाळी उठल्याबरोबर पाहुणे की जो आपल्या आई वडिलांचा आदर करत नाही ते कसे असू द्या महाराज. प्रत्येकाला पुंडलिकासारखेच आई वडील मिळतील असं माझं मत नाही. पुंडलिकांच्या आई वडिलांचं फार प्रेम होतं पुंडलिकावरती महाराज. कितीही त्रास दिला ना तरी सुद्धा कधी प्र नावाना शब्द त्यांनी मुखातून काढला नाही. आणि त्यांचा सातबारा काढण्याचा अधिकार आपल्याला नाही. ते कसेही असू द्या. प्रत्येकाचेच आईवडील ज्ञानोबा राया तुकोबा रायांसारखे विचाराचे असतीलच असं नाही. कधी कधी तुमच्यावरती अन्यायही होत असेल. प्रत्येकाचे कुटुंब वेगळे, प्रत्येकाची रचना वेगळी असते. परंतु आपल्याला अधिकार नाही आई वडिलांचा केलेला उपकार बाहेर काढायचा किंवा त्यांना आरोप करण्याचा. तुम्ही जसे असाल ना तसे तुम्ही आनंदी राहा. आणि हे पंचमहाभूतांचं शरीर 3.5 हाताचा परीस तुम्हाला भगवंतांनी दिलाय ना. ज्या आईच्या कुशीतून तुम्ही जन्माला आलात ना त्याच असणाऱ्या कुळाचं असणारं सार्थक करायचं असेल ना तर तुम्ही फक्त आणि फक्त भगवंताचे दास व्हा. स्वतःच हित त्या ठिकाणी करून घ्या. आणि हे हित तुम्हाला नाही समजलं तर जन्माला आला काही उपयोग होणार नाही महाराज. कितीही परमार्थ करा त्याचा उपयोग होणार नाही. किती प्रपंच तुम्ही बिल्डिंग वरती बिल्डिंग बांधा, किती घराला घर तुम्ही शोधून काढा, कितीही मोठ्या मोठ्या गाड्या घ्या, पण ज्या गाडीमध्ये तुमच्या आई वडिलांना तुम्हाला बसून द्यावं असं वाटत नाही त्या गाडीला उपयोग नाही महाराज. आणि या ठिकाणी महाराज आईचं प्रेम असतं. सांगते महाराज कितीही वाईट मुलगा असू द्या. पाणी बघितले तुम्ही सर्वांनी, पाणी नदी पाहिली सर्वांनी, तुम्ही ज्ञानी जन आहात त्या ठिकाणी बरोबर. नदी पाहिली, पाणी पाहिलंय. मला एक सांगा, कितीही मोठं लाकूड असलं तरी सुद्धा ते पाण्यामध्ये डुबतं का? डुबतं का मावल्यानं? बोला चला. मी तुम्हाला खाणार नाहीये. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, खात नाही आपण. लाकूड डुबतं का खाली? नाही डुबत, तरंगत बरोबर. कितीही मोठा ओढका असो आणि एखादा मोरी एवढा खडा असला तर विचारलं पाण्याला का बरं एवढा मोठा जड असणारा लाकडाचा ओंडका का बरं खाली नाही गेला, तर त्या पाण्यानं फार सुंदर उत्तर दिलं. म्हटलं हे लाकूड आहे ना महाराजजी, हे माझं लेकरू आहे. काय म्हणाले? माझं लेकरू आहे. कारण असं कोणतंही लाकूड नाही, असं कोणतंही झाड नाही ते पाण्याशिवाय मोठं होऊ शकतं. याला मी माझं पाणी, माझं असणारं जल याला मी दिलं. हे माझं लेकरू आहे. कितीही मोठं लाकूड असेल तरी पाणी त्याला डुबवत नाही. पण हा खडा तो माझा जातीचा नाहीये आणि हा कायम आडवा येतो मला. दगड म्हणते हो, दगड कायम मध्ये मध्ये येतो. पण पाणी काय करतं? त्याला सारून बाजूला वळण करून जातं. ज्याला वळण आहे ना ते काय करतं? दगडाला वळण देऊन जातं. पण ज्याला वळण आहे तोच बरं. दगडाला काय करायचं राहतं? बाजूला वळण देऊन जायचं राहत. पण अशा बऱ्याच दगडांनी जर विचार केला की नाही आता पाण्याला अडवायचंच, पाण्याची परीक्षा जर पाहू लागलं ना महाराज, पण जेव्हा त्या पाण्याचा प्रलय झाला ना तर मग तेच पाणी त्या दगडावरती दगड आपटून त्याची वाळू तयार करतं. म्हणून त्या दगडानं सुद्धा कधी पाण्याची परीक्षा पाहू नाही. आयुष्यामध्ये महाराज आईचं काळीच काढून जरी नेलं ना तरी सुद्धा ती आई आशीर्वादच देते. कारण ऐशी कळवळ्याची जाती अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची
लाभा. एक वर्षाचं बाळ होतं. जोडी झोपलेलं होतं. आई शेतामध्ये काम करत होती. त्या बाईला मालक नव्हते. 1 वर्षाचं मूल आणि त्या 1 वर्षाच्या मुलामध्ये तिला विधवापणा आलेला. विचार करा, सत्य घटना आहे बरं का. स्त्रीचं आयुष्य, तिचं तरुण पण किती. पूर्वीच्या काळामध्ये लग्न लवकर व्हायचे बाबा, बरोबर आहे का. माझं 17 वर्षात झालं होतं. आता नाही बरं का, आताचा काळ. माझं 20 वर्ष झालेत माझ्या लग्नाला. पूर्वीच्या काळामध्ये ऊस तोडण्याच्या कामाला जायचा. बैलगाडी पलटी झाली महाराज. ऊसाच्या मोळ्या अंगावरती पडल्या, जागेवरती गेला मनुष्य. तेव्हा पोटामध्ये बाळ होतं तिच्या. 7 महिन्याचा गर्भ पोटात असताना नवऱ्यानं जीव सोडला. दिवस भरल्यानंतर मायबाप मुलगा झाला, फार आनंद झाला. त्या दुःखाला काय पारावर असेल महाराज. तरुणपणात कधी कोण्या स्त्रीचा पती जाऊ नये. पती गेल्यानंतर आयुष्य फार कठीण असतं. धनी तर दोन्या, नाही तर 4ही वाटा सोन्या असतात महाराज. कपाळावरती जोपर्यंत कुंकू असताना तोपर्यंत तिला स्वाभिमानानं जगता येतं, पण मालक गेल्यानंतर फार कठीण आयुष्य आहे. त्यानंतर आपल्या मुलांचा सांभाळ करणं हे त्याहून फार कठीण आहे महाराज. सर्व आपल्या विचारासारखे असतातच असं नाही. आणि एकदा लग्न झालं ना, तिला माहेरपणामध्ये सुद्धा तिची जागा तिची कमी झालेली असते. मायबाप म्हणतात आता तू दुसऱ्याच लेकरू आहे, आमचं करावं की तुझं करावं हा प्रश्न निर्माण होतो. काही फार श्रीमंत विचाराची माणसं आपल्या लेकी बाळीला, आपल्या बहिणी भाषांना जीव लावतात. त्यांचे मी धन्यवाद, काही आभार मानेल. तिला आधार दिला पाहिजे. पण ज्या ठिकाणी दुःख येतं ना, कधी कधी 4ही बाजूंना दुःख येतं, त्यावेळेस ती स्त्री स्वतः झाशीची राणी बनते, स्वतः जिजाऊ आईसाहेब बनते, स्वतः क्षत्राणी होते. आणि ज्याप्रमाणे माझ्या जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना संस्कार दिले ना, त्याप्रमाणे ती स्त्री उभी राहते. बाळ जन्माला आलं महाराज. 1.25 महिना तिनं कशाचा सुख घेतलं नाही. 15 दिवसात मायबाप कामाला लागले. असं करता करता 1 वर्षाचं मूल झालं महाराज. गावकऱ्यांनी थोडीशी साथ दिली. घरातल्यांनी सांगितलं आता तुझा काय भरोसा. मुलाची इस्टेट सुद्धा काढून घेतली वाऱ्यावरती महाराज. गावकऱ्यांनी थोडीशी गावकुसाला जागा दिली. त्यानं कोपी बांधली राहायला सुरुवात केली. मोलमजुरी करायचं, पोट भरवायचं, हातीनं आपला दिनक्रम चालू केला. आणि त्या ठिकाणी महाराज डोंगरदऱ्यांचं असणार तिकडं निसर्ग आहे. बाळाला पाठीशी बांधलं. अर्धी चतकुर भाकरी आपल्या जवळ घेतली आणि कामाला निघाली. खुरपण्याचं, निंदायचं काम करायचं. आणि दरी होती अशी वरती, असं डोंगराच्या वरती शेत अशा कोरलेलं असतं बघा. आणि त्या ठिकाणी त्यानं झाड पाहून, दोन्ही झाड पाहून तिनं जोळी बांधली. मोलाला जोळीमध्ये दूध पाजून जोळीमध्ये तिनं घातलं आणि कामाला लागली. खुरपत खुरपत अशी लांब निघून गेली महाराज. अशी लांब गेली. एवढ्यामध्ये महाराज जाळीमध्ये वाघ दडून बसलेलं होतं. त्या दरीतल्या जाळीमध्ये वाघानं पाहिलं की झोळीमध्ये आपलं सावज आहे. दबक्या पावलांना वाघ त्या बाळाच्या झोळीजवळ आला आणि अचानक त्या वाघानं त्या बाळाच्या झोळीवरती हल्ला केला. बाळाचं ते असणारं मुडकं धरलं, नरडत धरतो वाघ आणि त्याला ओढत घेऊन टाकला. बाळानं आवाजला रडायला, आवाज आल्याबरोबर रडण्याचं आईनं पाहिलं की माझ्या बाळावरती संकट आले. तिनं पाहिलं वाघानं आपल्या लेकराला धरले. तसेच ती आई हातामध्ये खुरप घेऊन पाठीमागं निघाली. आवाज दिला मोठ्यानं, आरडाओरडा करत ती पळत होती. वाघ पुढे पळत होता. माणसं सुद्धा जमा झाली, परंतु पुढे जायला कोणी तयार नव्हतं, कारण वाघाशी सामना करायचा होता. पण सगळे माणसं थांबले महाराज. फक्त आवाज येत होते,
मोठ्यानं वाचवा 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 म्हणत होते, पण पुढं जायला कोणी तयार नव्हतं. पण ही आई होती महाराज, काय तिचं वय असेल. वाघ पुढे पळत होता, आई त्याच्या पाठीमाग पळत होती. पळता पळता महाराज वाघ दरीमध्ये खाली गेला. ही आई सुद्धा दरीमध्ये खाली गेली आणि वाघानं पाहिलं एका ठिकाणी वाघ शांत बसला. महाराज खाली बसला वाघ. त्यानं पाठीमाग फिरून पाहिलं, काय त्याला जाणवलं असेल. ते बाळ त्यानं टाकून दिलं. का टाकलं माहितीये? वाघाच्या जबड्यामध्ये त्या आईनं हात घातला होता. आपला बाळ पाय धरून ओढत होती. हे दृश्य जेव्हा त्या बाळाचं त्या वाघानं पाहिलं, त्यानं सुद्धा त्याच्या मनात सुद्धा दया निर्माण झाली असावी. त्यानं ते असणारं बाळ खाली टाकून दिलं. महाराज समोर वाघ आहे, वाघ नव्हे, समोर मृत्यू आहे. मृत्यूच्या समोर असणारी ती आई आपल्या बाळाचे पाय धरून ओढत त्या वाघानं सुद्धा ते बाळ खाली टाकून दिलं. महाराज आई त्या बाळाजवळ गेली. सत्य घटना आहे बरं का. आई त्या बाळाजवळ गेली, त्या बाळाला कुशीत घेतलं. वाघाचे दात लागले होते महाराज. छोटस बाळ, 1 वर्षाचं बाळाचं किती कातड मोठं असेल. बाळ गतप्राण झालेलं होतं, बाळाचा मृत्यू झाला होता. त्या बाळाला जेव्हा छातीशी लावून ती आई ढसा 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 जेव्हा रडत होती, हे दृश्य जेव्हा वाघानं पाहिलं ना महाराज, त्या वाघाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते. हे मी सांगत नाही, ती घटना ज्यांनी ज्यांनी पाहिली ना ते सगळे माणसं प्रात्यक्षिक रूपानं सांगतात की तो वाघ सुद्धा रडत होता. त्या वाघाला सुद्धा दया निर्माण झाली की एवढं प्रेम जर मला माहित असताना आईचं असतं तर मी बाळाला कधीच पकडला नसता. ऐशी कळवळ्याशी जाती करी लाभावीन प्रीती. महाराज पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. समोर मृत्यू जरी असेल तरी सुद्धा आई माघार घेत नाही, अशी ती आई असते. म्हणून मायबाप वाघाच्या सुद्धा जबड्यात हात घालण्याची ताकद जी ठेवते आपल्या मुलाला वाचवण्याकरता, त्या आईनं काय उपकार केले हे कधीच तोंडावरती काढू नका. ती जशी आहे ना, आपल्याला तुम्हाला जशी सेवा तिची बनेल तशी करत राहा. नाही जमलं तर लांबून जेहारी करा, पण तिच्या काळजाला दुखेल असं बोलू नका. म्हणून सांगेल मायबाप विसरा सर्वांना, परंतु जन्म देणाऱ्या माता पित्यांना कधीच विसरू नका. अनंत उपकार त्यांचे असतात. मी नेहमी सांगत असते मायबाप, जिने जन्म दिला रे तुझला, जिने जन्म दिला रे तुझला, नी लहानाचा मोठा केला. विसर तू साऱ्या जगाला, विसरू नको तो त्या ममतेला. पाण्याहुन निर्मळ आणि सर्वाहुन ती प्रेमळ रे. बायकोसाठी आईचे काळे जाणण्यास एक गेला, पळता पळता ठेच लागून अचानक तो पडला. बायकोसाठी आईचे काळे जाणण्यास एक गेला, पळता ठेच लागून अचानक तो पडला. बोलू लागले आईचे काळे सांभाळून चल बाळा, ए माझा बाबा, सांभाळून चल बाळा, माझा बाळा. अरे सांभाळून चल, तुला कुठे लागलं तर नाही ना. हे ते काळीच बोलत होतं महाराज. आई म्हणतात पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. ऐशी कळवळ्याशी जाती करी लाभावीन प्रीती. आणि अशा आईला आपण सन्मान देण्याकरता आज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत. हेच प्रेम माझ्या आईनं या लेकरांसाठी केलेलं आहे. अशा आईला आपण तिची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हे नामचिंतन तिच्या चरणावरती अर्पण करूया. आणि या ठिकाणी माझे तुकोबारा म्हणतात,
आपल्या स्वतःचं हित, आपल्या स्वतःचं कल्याण करायचं असेल ना, तर ज्या आईनं खरं हित आपल्याला सांगावं, त्या आईचा सन्मान देण्याची आज खरा प्रसंग आहे. त्या आईला खरं सन्मानित तुम्हाला करायचं असेल, तिचा आज तुम्हाला आनंद तिला द्यायचा असेल ना, तर माणसानं संत संगतीमध्ये यावं. त्या संतांच्या संगतीमध्ये आल्याशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. माझे तुकोबाराय म्हणतात की माझे संत किती किती प्रेमळ आहे, की माझं असणारं सर्वस्व, माझं असणारं ओझं मी संतांच्या डोक्यावरती टाकून देऊ शकतो, एवढा विश्वास मला आहे. माझ्या भगवंताचं दर्शन ते मला करून देऊ शकतात, माझं आत्मकल्याण, माझं हित करू शकतात. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणे माझे तुका म्हणे माझे, 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 तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, ऐसे कळवल्याची जाणे, ऐसे कळवल्याची जाणे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, ओझे ऐसे कळवल्याची जाणे, ऐसे कळवल्याची जाणे, करेला भाविना करिला भाविना करिला भाविना करिला भाविना करिला करीला भाविन प्रीति, करीला भाविन प्रीति, करीला भाविन करीला भाविन प्रीति, करीला भाविन प्रीति, करीला भाविन
ऐसी गवयाची जातीला, ऐसी गवयाची जाती, ऐसी गवयाची तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे कळवळाची जाती करीला भावाहीन प्रीती. ज्याप्रमाणे आई आपल्यावरती प्रेम करते ना, मायबाप आई सोडून गेल्यानंतर आईची जागा कुणीच भरू काढू शकत नाही. त्याप्रमाणे माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझे संत आहेत, ज्याप्रमाणे तुम्हाला आईवरती जेवढा विश्वास आहे ना, तेवढा विश्वास एकदा माझ्या संतांवरती टाकून बघा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या जवळ गेल्यानं महाराज कसाही अज्ञानी असू द्या, ज्ञानातला अज्ञानी असू द्या, नाहीतर अज्ञानातला अज्ञानी असू द्या, परंतु एकदा ज्याप्रमाणे ऊसाचा कारखाना असतो ना, इकडनं ऊस टाकायचा आणि तिकडं साखर मिळते, तसं महाराज संतांकडे इकडनं अज्ञानी टाकायचा, तिकडं ज्ञानी झाल्याशिवाय राहत नाही महाराज. संतांकडे गेल्यानंतर ही ऊर्जा मिळते आणि संतांचा सहवास मिळाल्यानंतर महाराज त्या संतांची अनुभूती घेतल्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ वाया घालवू नका. आणि म्हणून या ठिकाणी महाराज यथावकाश यथामती माझ्या बालबुद्धीप्रमाणे ही अभंगावरती असणारी संगीतमय प्रवचनरूपी सेवा करण्याचा प्रयत्न केला. योग्य आहे, सदैव सद्गुरूंचा आहे. तुम्हा सर्व ज्ञानी जनांच्या अनुभवातून मिळालेलं जे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाचा असणारा हा प्रभाव आहे. आणि मला आनंद वाटेल, या ठिकाणी आमची उत्कृष्ट असणारी ज्ञानीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु महाराज कोणाला गर्व नाही, कोणाला अहंकार नाही, ही नम्रता या ठिकाणी तुम्ही ज्ञानीजनांच्या वृत्तीतून जी मला अनुभवायला मिळाली तीच या ठिकाणी महाराज मी प्रयत्न करते की आपल्याही आयुष्यामध्ये तुमच्यासारख्या ज्ञानीजनांचा असणारा आणि आपल्याकडे थोडीशी असणारी ती जाणीव निर्माण व्हावी. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये, नारायणगिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये, गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये जे काही ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या पती परमेश्वरांच्या रूपाने मिळालेली मला जी मोठी माझी जी खरी प्रॉपर्टी आहे नाही का, स्त्रीसाठी खरी प्रॉपर्टी माणसाला नवरा चांगला मिळावा, आणि असे असणारे माझे मालक स्वाभिमानानं मला सांगावंसं वाटतं की परमार्थासाठी अत्यंत आणि परिपूर्ण आहेत, म्हणून मी त्यांचे धन्यवाद गाते. आणि या ठिकाणी माझे बंधू, माझे एकनाथ भाऊ, ते सुद्धा एक स्वतः वारकरी आहेत. माझं सर्व मावशी असेल, काका असतील, आमचे सर्व असणारे वहिनीसाहेब असतील, आणि हा जो परिवार आहे आपल्या आजीचा, तो सुद्धा माझ्या पाहुण्यांचाच आहे. आणि असणारी ही भावंड, त्या सर्व भावंडांचे मी धन्यवाद गाते, आभार मानते. आज दादा ही सगळी जी माणसं आलीत ना, आज एवढा वेळ या ठिकाणी बसलीत ना भाऊ, ती फक्त आणि फक्त आजींचे संस्कार जे तुम्ही जपलेत ना, ज्या संस्कारांनी तुम्ही तुमची जपवणूक, तुमची नम्रता, जेव्हा भाऊ तारीख द्यायला आले, पावसात आले होते महाराष्ट्र कार्यक्रमाला, नाही म्हटलं आपल्याला तारीख द्यायची, एका संतांचे विचार आपल्याला आपल्या आईसाठी या ठिकाणी ते नामपुष्प अर्पण करायचं, तर आपण सुद्धा नम्रता ही त्यांच्या संस्कारामधून दिसते, म्हणून त्यांच्या संस्कारांना मी धन्यवाद देते, आभार मानते. आणि अशाच कुटुंबाची भगवंत सुद्धा इच्छा करतात. या ठिकाणी आदरणीय परमपूज्य गुरुवर्य गागरेजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय घोरपडे महाराजजी या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय लोंढे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि या ठिकाणी सर्व जनता जनार्दन या ठिकाणी सर्वांचे मी धन्यवाद गाते, आभार मानते. आणि या ठिकाणी आमचे अण्णाजी महाराज सुद्धा, त्यांचा फोन आला होता की बाळा मी थोडं कार्यक्रमासाठी बाहेर चालले, परंतु तुमची या ठिकाणी वाट पाहत होतो, परंतु 9:30 पर्यंत आम्ही घरीच होतो, म्हणून त्यांचे सुद्धा मी धन्यवाद गाते, आभार मानते. आणि या ठिकाणी झालेली सेवा पुनश्च एकदा भगवतचरणी अर्पण करते. आपल्या सर्व माझ्या वारकरी, माझ्या भावंडांचे, आमच्या दाजी महाराजांचे, वासुदेवजी महाराज, त्यांचे सुद्धा मी धन्यवाद गाते, आभार मानते. आणि या ठिकाणी आमच्या सर्व मामा मंडळी असेल, सर्वांचे एकदा पुनश्च एकदा धन्यवाद गाऊन असणार ही नामचिंतनाची सेवा माताजींच्या चरणावरती समर्पित करूया, भगवतचरणी अर्पण करून मी माझ्या सेवेला पूर्णविराम. जय जय विठ्ठल रखुमाई
जय विठ्ठल रखुमाई विठोबा जय 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 जय विठ्ठल रखुमाई विठोबा विठोबा जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा 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 हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे दान देगा देवा तुझा विसरण भावा गायना वडीचे माझी सर्व अलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गायना वडीचे माझे सर्व कामने गर्भवासी सुखी घालावे गायना वडीचे माझे सर्व जोडे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले रे कुरे वेडे वाकोडे उत्तरे अपराध महाराज तुझे सिद्धा नाही उच्चारे राधे करविना पुला अपराध महाराज तुझे सिद्धा तुका म्हणे